आहे तपास चांगल्या पद्धतीने होईल. लवकर दाखल करून फर्स्ट टाईममध्ये आपण केस चालू त्याच्यामध्ये संपूर्ण कलम आहे. संपूर्ण गंभीर कलम आपण त्याच्यामध्ये लावतो. आणि हे जे काय बरेवाले काय धमक्यात आहेत, तुम्ही कधी आम्हाला कॉल करा, डायरेक्टली बाबाला कॉल करा किंवा कोणाचाही नंबर घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला काय वाटेल त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगा. फाशीची सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. त्या लेकराचं पालक म्हणून त्या कचरा व्यस्त साहेब मोठ्या घरच्या लेकरं, मोठ्या समाजाच्या लोकांना करणाऱ्या लोकांना आपण काय विचार तर त्याला तुम्हाला साहेब आम्हाला तुमच्या खूप अपेक्षा करायचं. आज 2 दिवसापूर्वी परभणीमध्ये 10 वर्षाच्या एका गरीब घरच्या कचरा वेचणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न 2 नराधमांनी केलेला आहे. आणि याची तपासणी DYSP साहेबांनी किंवा त्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी सर्व महिला वगैरे इथं आलेल्या. हे परवा दिवशी दुपारी 10 वर्षाची मुलगी भंगार वेचण्यासाठी जाऊ लागली तिला हडको परिसरामध्ये. तर त्या ठिकाणी 2 तरुणांनी तिला उचलून नेलं आणि उचलून नेऊन तिला काही पाजून तिच्यावर अतिप्रसंग हडकोपाशी कॅनल पाशी कुठंतरी एक छोटा जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी तिच्यावर अत्याचार केला, तिला मारलंय. आणि तिची अवस्था पाहायला तर फार दुर्दैवी आहे. तिला फार म्हणजे इतक्या वेदना आहेत. मी प्रत्यक्ष त्या मुलीला भेटलेलो, ते असहनीय आहेत. असला अत्याचार कुठेही झाला नाही पाहिजे. आणि ज्यांच्यावर हा घडलाय तर ते लोक हे सहन करू शकत नाही. समाजामध्ये खूप व्यवस्था आहेत पण सामान्य गोरगरिबासाठी लोक पुढे येत नाहीत. मोठ्यांसाठी लोक पुढे येतात. पण आम्ही ठरवलंय की गरिबावर अन्याय झाला नाही पाहिजे. पण ह्या बाबतीत मी SP साहेबांचं, DYSP साहेबांचं, अतिरिक्त साहेबांचं सुद्धा कौतुक करतो. त्यांनी 2 दिवसाच्या आत आरोपींना अटक केलेला आहे आणि योग्य दिशेने कारवाई त्यांची चालू आहे.